म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते. आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे. जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करणार, 100% करणार. म्हणून अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. आज आपण पाहू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्यातनं 25.21 लक्ष हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा देखील एक रेकॉर्ड आहे. आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत. कोकणाचे 20 प्रकल्प आहेत, कृष्णा खोऱ्याचे 15 प्रकल्प आहेत, गोदावरी मराठवाडा सिंचनचे 38 प्रकल्प आहेत, तापीचे 13 प्रकल्प आहेत, विदर्भ सिंचनचे 81 प्रकल्प आहेत. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची. नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळमुक्तीवर हा एक उपाय आहे. अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही, तेवढंच महत्त्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे. पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी. आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती. आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे, कुठे गुजरातची वाद आहे, कुठे तेलंगणाची वाद आहे. आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा. आणि आपली तर भूमिका आहे, आम्ही हे देणार नाही. 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे, पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं. आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही, आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू. आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले. आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले. यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये 3,71,000 हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे. आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल. नार पार गिरणा आहे, जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे, आणि दमणगंगा, एकदरे, गोदावरी आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं. कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. या तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी वाहून जाणार आपण आणतो. आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे एक महत्त्वाचं काम आहे. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली. आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय. आता जो दुसरा टप्पा आहे BKC पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं
मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे. 17 लाख लोक रोज प्रवास करतील. आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील. आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत. आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे MMR रिजनमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला. यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं. आता 20 किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो. शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट. त्यांनी हात वर केला होता रईसने. रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात लढा, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली. पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही कामं देखील आपण हातामध्ये घेतो. यासोबत मला सांगितलं पाहिजे की आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं. त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले. हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फीडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फीडर्सला आपण सोलराइज करतो आहोत. आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं. जवळपास आतापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातनं 1,30,486 कृषी ग्राहकांना आपण 3 फेजचा पुरवठा सुरू केला आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2026 पर्यंत पूर्ण 16,000 मेगावॅटचे कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज. त्याचा फायदा आपल्याला काय आहे? आज आपण शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे, त्याचा 15,000 कोटी रुपयाचा एक प्रकारे आपल्या बजेटवर भार आहे. या विजेचा फायदा असा आहे, आपण जी आज शेतकऱ्याला वीज देतो, जेव्हा आपण त्याच्याकडनं बिल वसूल करायचो त्यावेळी शेतकऱ्याला ज्या वीज जी द्यायचो ती आपल्याला 8 रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घ्यायचो किंवा ₹1.5 घ्यायचो. आता ही जी वीज आहे ही आपल्याला 3 रुपयाची पडणार आहे. म्हणजे ही जी काही 6.5 रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची त्यातल्या किमान 4.5 रुपयाची बचत होणार आहे. म्हणजे एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत 10,000 कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची 5,000 कोटीची बचत होणार आहे. म्हणजे पुढच्या 2026 किंवा फार तर 27 नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतोय त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधनं जातोय, नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत. आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल, पण जवळपास आपण रेव्हेन्यू न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत. आणि
मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन. इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं, त्या जागेवर टेंडर काढणं, त्याचे बिडर निवडणं, सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं, जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे. यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे, ती तर नीट चाललेलीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडनं पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे. आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीनं याचं काम सुरू केलेलं आहे. 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. 9 लाख टार्गेट. सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो, नवीन कनेक्शन, जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणू, कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला. पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप, पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही. नो पेड पेंडिंग. तुम्ही मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ. काही नाही. सोलरचं हो. आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी 2,36,186 पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं. म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासून सौर पंप आपण वापरणं सुरू केलं, योजना सुरू केल्या वेगवेगळ्या, या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या 1 वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे. याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही, पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या आहेत. अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत, म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण 44,000 मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते 54,000 मेगावॅटचे आहेत. त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये 16% अपारंपरिक आहे आणि 84% प्रदूषण करणारी पारंपरिक ऊर्जा आहे. 2030 साली हे जे प्रकल्प आपण हातात घेतले हे टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार. 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातली असेल, ग्रीन एनर्जी, आणि 48% ही पारंपरिक असेल. आपल्याला अर्थातच नेट झिरोकडे जायचं आहे, खूप मोठा मार्ग आहे आपल्या समोर, पण याच्याकडे आपण जाण्याची सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे भास्कररावांनी विषय मांडला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात, शहरी आणि ग्रामीण याच्यातला. निश्चितपणे या संदर्भात आपण अनुदान वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की हे अनुदान वाढलं पाहिजे, कारण आपण आपल्या राज्य योजनांचे अनुदान हे वाढवण्याचा विचार करतो आणि त्यामुळे मग जर हे मॅचिंग झालं नाही तर त्यातनं नवीन अडचणी तयार होतील आणि म्हणून त्यातल्या कॅटेगरीज वाढल्या पाहिजे. शहरी, निमशहरी अशा प्रकारच्या आणि ग्रामीणमध्येही अनुदान वाढलं पाहिजे, ही जी आपली मागणी आहे त्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडे आम्ही करतो. हा आहे ना, तो आपलं म्हणणं खरं आहे, कारण आता जवळपास सॅच्युरेशन झालं. आता जे राहिले आहेत त्यांच्याकडे जागा नाही आहे आणि म्हणूनच परवाचा तुकडेबंदीचा कायदा असेल किंवा गायरान जमीन, आता आपण गायरानचा आहे आणि आता झुडपी जंगलांनी तर मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे, पण ती अगदी अंतिम टप्प्यात केस ही सुप्रीम कोर्टमध्ये आहे. कोर्ट कमिशनरने जो रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्या फेवरचा आहे, त्यामुळे तोही प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सॉल्व्ह होईल. आज सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास 417 केंद्र नाफेडचे, 169 केंद्र NCCFचे, असे आपण 586 केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आणि जी मागणी सातत्याने होत होती की उत्पादकता वाढवून द्या,
तोही निर्णय आपण घेतला. उदाहरणादाखल बीड जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी 9.5 क्विंटल एवढी उत्पादकता पकडली होती, ती आता 21.50 क्विंटल एवढी केली आहे. लातूर जिल्ह्याकरता 12.23 क्विंटल होती, ती 20 क्विंटल एवढी सुधारित उत्पादकता केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तेवढं जास्ती आपलं सोयाबीन हे त्या ठिकाणी देता येईल. कारण पूर्वी 12पेक्षा जास्त त्यांनी द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या 7-12वर त्याला ते देता येत नव्हतं. ही उत्पादकता वाढल्यामुळे त्याला फायदा होणार आहे. आणि जवळपास आत्तापर्यंत 1,89,450 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे. ही गेल्या 15 वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे, रेकॉर्ड खरेदी आहे. आणि 12 जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत. आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू. एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे, मॉइश्चर, हे मॉइश्चर जास्त आहे. म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी 12% मॉइश्चरची खरेदी होते, 15% मॉइश्चरची खरेदी अलाउ केली. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे. आणि जिथे गेलं नसेल, माझी विनंती आहे, जिथे गेलं नसेल त्या आमदारांनी आम्हाला पॉइंट आउट करून द्यावं. तिथे कडक शब्दात सांगण्यात येईल आणि केंद्र सरकारला सांगून त्या खरेदी केंद्रावरच कारवाई केली जाईल. आणि नंतर 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 असं मध्ये मध्ये बोलता येत नाही. आणि एवढंच नाही तर आता एक प्रयत्न आमचा असा आहे की यावेळी पणन आणि कृषी विभागाला टार्गेट देऊन आपल्याला दरवेळेस खरेदी केंद्र उघडा, मग ते उघडले नाही, मग उघडले तर उशिरा उघडले. यामध्ये मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली. स्मूथ खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे. आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपली खरेदीची पद्धत अधिक सुलभ कशी करता येईल. आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या FPOsला खरेदीची परवानगी दिली, पण काही ठिकाणी FPO बदमाशी करायला लागले. त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत. आणि गरज असेल तर सेंटर देखील वाढवू, काही अडचण नाही आहे. अध्यक्ष महोदय, यासोबत लाडकी बहिणीच्या संदर्भात आधीच सांगितलं, त्यामुळे आता पुन्हा सांगत नाही. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी जे काही अनुदान आहे ते दिलेलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, या योजनेच्या अंतर्गत 1748 ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यता आपण दिलेली आहे. आणि त्यातनं त्यांचं देखील बांधकाम जे आहे ते आपण सुरू करतो. यासोबत एक निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्ट्सच्या संदर्भातला. एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की त्याचं ऑडिट झालं पाहिजे. निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत 700 पेक्षा जास्त लँडिंग पॉइंट्स आहेत. या लँडिंग पॉइंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे. आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला मान्यता दिली आहे. जवळपास 76,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. वाढवण बंदर याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे की देशामध्ये वाढवण अशी जागा आहे की ज्या ठिकाणी 10 किलोमीटरपर्यंत 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. त्यामुळे जगातलं कुठलंही जहाज, आज जगातले मोठे वेसल आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलंही मोठी अर्थव्यवस्था बघा, मॅरीटाईम अर्थव्यवस्थेशिवाय कोणीच मोठं झालेलं नाही. जगात बाकी किती वेज येऊ द्या, पण जोपर्यंत मॅरीटाईम इकॉनॉमी उभी होत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही.
पोर्ट लेड डेव्हलपमेंट हाच जगाच्या इतिहासाचा मार्ग राहिलेला आहे। आणि विशेषतः ज्या प्रकारे चीननी कोविडच्या काळामध्ये सप्लाय चेन डिसरप्ट केली, त्यानंतर तर नवीन सप्लाय चेन तयार करणं ही जगाची प्रायोरिटी झाली आहे। आणि त्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही ठरणार असेल तर वाढवण बंदर ठरणार आहे। आज भारताच्या एकूण कंटेनर ट्रॅफिकपैकी 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं जेएनपीटी पोर्ट सांभाळतं। या जेएनपीटी पोर्टच्या 3 पट मोठं वाढवण बंदर आहे। आज देशाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता एकट्या वाढवण बंदराची आहे। त्यामुळे हे एक बंदर, आणि मी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी, जवळपास 30-35 वर्ष ते होत नव्हतं, त्यात अनेक अडचणी होत्या। ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही त्या अडचणी समजून घेतल्या। त्यातली मुख्य अडचण ही राईट ऑफ वेची होती, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो राईट ऑफ वे होता, त्यामुळे सुप्रीम कोर्ट परवानगी देत नव्हतं। आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो नॅचरल एरियाच्या आणि त्याला डीप सी पोर्ट तयार करायचा अशा पद्धतीनं एक थोडा राईट ऑफ वे समुद्रातनं शोधून काढला, आणि त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता मिळाल्या। त्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे। आणि हा जेएनपीटी आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे। आपण 2018 साली एक याची कंपनी तयार केली। त्या कंपनीमध्ये 74% जेएनपीटी पोर्ट आणि 26% आपलं मुंबई आपलं काय म्हणतो आपलं मॅरीटाईम बोर्ड अशी आपली कंपनी आहे। मी माननीय या भूमिपूजनाच्या वेळी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना विनंती केली होती की इतका मोठा पोर्ट आपण करतोय, जगाच्या पाठीवरचे सगळे मोठे एअरपोर्ट हे पोर्ट रिक्लेमेशनचे पोर्ट आहेत, आणि त्यामुळे मुंबईचा 3रा एअरपोर्ट जर तिकडे केला, तुम्ही केली होती, पण मी त्याला नवीन पर्याय दिला की याला रिक्लेमेशननी एअरपोर्ट करा, म्हणजे मग जागेचा प्रॉब्लेम जो त्या भागात जंगल खूप असल्यामुळे ती मिळत नाही, त्यामुळे तुम्ही रिक्लेमेशननी या ठिकाणी एक पोर्ट तयार करा, जेणेकरून एक मुंबई आहे, दुसरी नवी मुंबई आहे, तिसरी मुंबई आपण तयार करतोय आता, जे आपला जो अटल सेतू आहे त्याच्या बाजूला, चौथी मुंबई ही वसई विरारपासून तर पालघरचा सगळा जो भाग आहे या भागामध्ये तयार होणार आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी आपण थोडं अधिकचं रिक्लेमेशन केलं तर आपल्याला जगातला एक चांगला एअरपोर्ट बनवता येईल। माननीय पंतप्रधान मोदी यांनी ती मागणी मान्य केली, आणि मुंबईचा 3रा एअरपोर्ट हा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे। त्यामुळे मुंबईच्या नाही, महाराष्ट्राच्या विकासामध्ये गेले 30 वर्ष वी आर नंबर 1 बिकॉज ऑफ जेएनपीटी पोर्ट। पुढचे 25 वर्ष वी विल बी नंबर 1 बिकॉज ऑफ वाढवण